पाहायला मिळतोय. समोर फलंदाज पंकज. यावेळेस चेंडूवरती सफल झाला आणि त्याच नंतर वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर ये दिल मांगे मोर हा येतोय. हॅपी 4. चांगला फटका होता पंकज शिलिंकरच्या बॅटमधून. हा चौकार नेत्रदीपक चौकार आपण पाहिला आणि मात्र या 4च्या मदतीने 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळेस चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती आता मात्र गोलंदाजी आयुष बोकाडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. भन्नाट वेग आहे आयुषकडे आणि पाहायला गेला तर चांगली क्रिकेटला साजेशी बॉडी लँग्वेज आणि हॅम ऍक्शन पाहायला मिळते ती आयुष बोकाडे याच्याकडून. बघूया पुढील चेंडू पंकजसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. मग राऊंड विकेटचा मारा पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू रनआउटचा चान्स बनत होता परंतु डायरेक्ट हिट झालेला नाहीये. त्या कारणास्तव सिंगल हिट पूर्ण होतोय आणि मात्र 6 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. P1च्या षटकामध्ये मित्रांनो 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात त्या गावदेवी वायशेती संघाच्या. आता मात्र अभिराज खेळण्यासाठी सज्ज होईल. मागील मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग असे षटकार आपण पाहिले आणि मात्र त्या षटकाराच्या जोरावर चांगली धावसंख्या मागील मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतायत हाही चेंडू ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आहे. वाईट घोषित केलाय पंचांनी आणि मात्र 1 धाव आणखी एक स्कोर कार्ड वरती पकडली जाईल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोहोचतायत. 7व्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच गावदेवी वायशेती संघाचं. विपक्ष संघ आपण पाहतोय जयमल्लार अलिबाग या संघाकडून गोलंदाजीसाठी आयुष पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू बॅटची लिडिंग एज लागली. यष्टीरक्षक आहे त्याने मात्र अडवलाय चेंडू. त्याच नंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची समाप्ती झाली. मित्रांनो चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 5 चेंडूंवरती धावा खर्च केल्या ते 7 धावा. शेवटचा चेंडू P1च्या षटकामधील शेवटचा चेंडू सुद्धा येतोय डॉट आणि मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. P1च्या षटकामध्ये मात्र 7 धावा खर्च केल्या आणि मात्र एका गड्याला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवला तो आयुष बोकाडे यांनी. निर्धारित 3 षटकांचा सामना पहिल्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली. आता बघूया दुसऱ्या षटकासाठी सार्थक सर पाटील येतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सार्थक सर पाटील येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी करणार पहिल्या मॅचची कामगिरी त्यांनी मात्र अव्वल दर्जाची केलेली. आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये बघूया कशा प्रकारे त्याच्याकडून आज मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकावरती 7 धावा लागल्यात. पंकज आणि अभिराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गावदेवी वायशेती संघाकडून. क्षेत्ररक्षण आता मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन मात्र खुलं झालंय आणि मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी या मैदानावरती होऊ शकते. 360 अंशाचं हे नयनरम्य मैदान तलवार क्रीडांगण आपण पाहतोय. या मैदानावरती 360 डिग्रीची फटकेबाजी या मैदानावरती होऊ शकते आणि मात्र सार्थक सर पाटील येते वर्सोली एंड करून गोलंदाजीसाठी. समोर फलंदाज आपण पाहतोय पंकज. यावेळेसचा चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला. मृणाल वर्सोलकर होता विकेट किपर. तोपर्यंत 1 धाव पूर्ण. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड मात्र इथे हलत ठेवण्यात सफलता गावदेवी वायशेती संघाला लागली. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये मोठे फटके हे येणारच मित्रांनो. परंतु बघूया सार्थक सर पाटील तो मारू देणार का. हा फटका चांगला फटका भिरकावून दिला. या फटक्यावरती मोहर अक्षरशः 6 धावेची लागलेली. हा येतो षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर 14 धावा स्कोर कार्ड वरती लागतात.
सार्थक सर पाटीलच्या दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय तो अभिराज यांनी. आकोट टप्प्याचा चेंडू. पंच बघूया आमच्याकडे वळले आणि सांगतायत हा मात्र चेंडू वाईट असल्याचा इशारा आमच्याकडे चेतन हातनी यांनी मात्र कळवलाय आणि मात्र एक धाव स्कोर कार्डवरती वाढली जाईल. गोलंदाजाला ताकीद सुद्धा दिली. 1 रन्स. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. समोर फलंदाज आपण पाहतोय अभिराज एका षटकाराच्या मदतीने खेळत असताना हा मात्र नो चेंडू. पंचांचा डिसिजन आलाय. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. खराब चेंडू जास्तीचा वेग प्रदान करत होता सार्थक सर पाटील, परंतु हातातून चेंडू निसटला आणि मात्र हा फ्री हिटचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकला जातोय तो अभिराज. एक हार्ड हिटर फलंदाज. हा चेंडू फ्री हिटचा आहे आणि फ्री हिटच्या चेंडू वरती बघूया पंचांचा डिसिजन येईल. तोपर्यंत 2 धावा तर पळून काढलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आणि पंचांचा डिसिजन दोन्ही पंच एकमेकांबरोबर चर्चा करतील. त्याच नंतर डिसिजन येईल. चला पंचांचा डिसिजन आलाय. पुन्हा एकदा नो चेंडू. सेकंड बाउन्सर टाकलाय आणि चला या 2च्या मदतीने धावपळीवरती धावा लागल्या. पण धर किती झाले रन सांगतो. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट. खराब गोलंदाजी सार्थक सर पाटील याच्याकडून पाहायला मिळते. बघूया यावेळेसचा चेंडू. ह्या वेळेसच्या चेंडूवरती क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. हा मात्र फ्री हिटचा चेंडू मात्र चांगल्या प्रकारे टाकलाय तो सार्थक सर पाटील यांनी. अशाच प्रकारचे चेंडू त्याच्याकडून संघाला त्याच्या पाठीराख्यांना मात्र अपेक्षा आहे. धीम्या गतीने टाकलेला चेंडू. या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर्ड हा चेंडू जातो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. पंचवीसच्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतो. मित्रांनो अभिराजच्या बॅटमधून येणार हा दुसरा गगनचुंबी गगनभेदी षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. चांगल्या प्रकारे फलंदाजी अभिराजच्या बॅटमधून आपण पाहतोय आणि मात्र या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय 27च्या घरामध्ये. चांगल्या प्रकारे फलंदाजी अभिराज कडून आज आपल्याला पाहायला मिळते. या वेळेसच्या चेंडूवरती उंची जास्त लांबी बघूया, परंतु चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावलेत त्या क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगला फटका होता. चांगल्या प्रकारे टॅप केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. आपल्या संघासाठी मात्र 4 धावा वाचवल्यात आणि मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 29 धावा. षटकाची होती मात्र इथे समाप्ती. मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 29 धावा स्कोअर बोर्डवरती लागल्यात. अभिराज याच्या बॅटचा आज मात्र झंझावात पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि मात्र यंदाच्या मोसमामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू मैदानावरती खेळत असताना आज आपल्याला पाहायला मिळतोय. तलवार क्रीडांगण एक ऐतिहासिक क्रीडांगण, नयनरम्य असं क्रीडांगण मैदानावरती आपण पाहतोय. या मैदानाचं सर्व श्रेय द्यावे लागेल ते दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी यांना.
बघूया 2 षटकांचा खेळ झालाय. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर आयुष बोकाडे आला होता पहिल्या षटकासाठी. त्याने मात्र पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना 7 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केली. त्याचनंतर सार्थक सर पाटील आला दुसऱ्या षटकासाठी आणि त्याने मात्र तब्बल 22 धावा खर्च केल्यात. एक महागडं षटक म्हणता येईल जय मल्हार अलिबाग या संघाकडून. नवीन येणारा गोलंदाज प्रिन्स बोकाडे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक शेवटचं आणि मात्र निर्णायक षटक असणार आहे पहिल्या सत्रामधील. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती सुरू असताना आपल्याला मैदानावरती पाहतोय प्रिन्स बोकाडे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. वर्सोली एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर आहे तो पंकज श्रीलंकर. चांगला चेंडू, काय चेंडू टाकलाय मित्रांनो, ऑफ साइड द ऑफ टर्न. हा चेंडू रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र इथे बाद होतो. चला मित्रांनो, नवीन फलंदाज ओंकार येतो मैदानामध्ये. डावकर हाताचा फलंदाज ओंकार नो स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांच्या नजरा मात्र अविराजच्या फलंदाजीवरती लागल्यात. अविराज मोठा फटका खेळायचा आहे, परंतु धीम्या गतीने टाकलेला चेंडू, या चेंडूवरती चेंज ऑफ पेस केला त्याने. मात्र ज्या चेंडूवरची जी गती होती ती मात्र काढून घेतली ती प्रिन्स बोकाडे यांनी. जास्तीच्या वेगामध्ये चेंडू टाकल्यानंतर अविराजच्या बॅटमधून त्याच वेगाने त्या दुपटीने मात्र मोठा फटका येतो. त्याच वेळेला त्याने मात्र गती परिवर्तन केलंय. बघूया यावेळेस चेंडू, याही वेळेला पाहायला मिळतोय मोठा फटका. ये दिल मागे मोर हा येतोय. बॉस फायटर साकर विपक्ष आई एकविरा वर्सोली दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं समालोचन कक्षापाशी. चला मित्रांनो, धावफलकावरती धावा लागल्यात. आमचे स्कोरर मित्र पार्थ सांगतायत 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि षटकातील 2 चेंडूंचा एक खेळ येणं बाकी. चांगल्या प्रकारे धावफलकावरती धावा लागल्यात त्या गावदेवी वायशेत या संघाच्या. सम्राट मिथुन पेटे पुरस्कृत गावदेवी वायशेत संघ मैदानावरती आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ओंकार हाही फलंदाज डावकरी हाताचा एक विध्वंसक फलंदाज आहे. अनेक स्पर्धेमध्ये यंदाच्या मोसमामध्ये हाही फलंदाज तुफान फॉर्म मध्ये आहे आणि हा फटका मात्र इथे त्याचा फसलाय. 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 1 धाव आणि मात्र शेवटचा चेंडू खेळण्याचा मौका मात्र अविराज याला प्राप्त होतो. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात शेवटच्या चेंडूवरती. बघूया गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय 3 षटकाराच्या मदतीने अविराज अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू पूर्वार्धाच्या खेळामध्ये. यावेळेचा चेंडू भन्नाट यॉर्कर टाकलाय. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न असणार आणि मात्र दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावेचा कॉल आणि मात्र तिसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज बाद होतोय. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 39 धावा आणि मात्र 40 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवलंय जय मल्हार अलिबाग या संघासमोर. पूर्वार्धाचा खेळ झालाय मित्रांनो आणि मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये 39 धावा लावल्यात त्या गावदेवी वायशेत संघाने आणि आज मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक विकासदादा साखरकर यांच्याकडे. ओव्हर टू यू विकासदादा. धन्यवाद ऋतिक. तर तुम्ही पुन्हा एकदा आमंत्रित करतो बॉस फायटर साखर. चला नाणेफेक करूया आपण. आई एकविरा वर्सोली कर्णधार माझे 14 आपल्या शोधा असते. नाणेफेक करूया आपण. एकविरा वर्सोली साखर आणि वर्सोली या 2 संघादरम्यान सामना होतो. नाणेफेक केली जाते. या ऋतिकेश
या साखर संघ वर्सोली संघ नाणेफेक करून घ्या. चला आपण चालू सामन्याकडे जाऊया. जयमल्लार अलिबाग विरुद्ध वैशत गावदेवी वैशत हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. जिंकणारा संघ हा तिसऱ्या फेरीत पोहोचणार आहे. यामध्ये कोणतीही शंका नाही. क्वार्टर फायनलमध्ये जाणार. 40 धावांचे लक्ष्य आहे. 3 षटकांमध्ये 40 धावा काढायच्या आहेत जयमल्लार अलिबाग संघाला. बघू वैशतचा एक वैविध्यपूर्ण मारा त्याने कशा पद्धतीने रोखतो किंवा जयमल्लार संघाचा 360 डिग्री फलंदाज मृणाल वर्सोलकर फौजंद कशा पद्धतीने फलंदाजी करून आपल्या संघाला विजयपथावर नेतो का हे बघणं औषध्याचं ठरणार. ही लढत ही महत्वपूर्ण लढत आहे. दुसऱ्या सेकंड राऊंडचा सामना आहे. पहिल्या फेरीमध्ये दोन्ही संघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली होती. परंतु या दुसऱ्या फेरीत बघूया कोणता संघ वरचढ ठरतोय. मृणाल वर्सोलकर फलंदाजीसाठी येतो. त्याच्या स्वतःला आपण बघतोय. आयुष बोकाडे जे मैदानात आलेले आहे. आयुष अतिशय चांगला 2 वर्षामध्ये आपण बघितलं तर आयुष आणि त्याचा बंधू या दोघांनी सुद्धा ऑलराऊंडर म्हणून दर्जा प्राप्त केलेला आहे. तिसरा ऑलराऊंडर त्यांचा सार्थक सरपाटील, त्यानंतर विलास जोईकर हे सगळे ऑलराऊंडर तयार केलेत. मृणाल वर्सोलकर याच्या छत्रछायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून खेळ सुद्धा करून घेतला जातोय. परंतु आज त्याच्यावर जबाबदारी आहे चांगला खेळ करून आपल्या जयमल्लार अलिबाग संघाला पुढच्या फेरीत पोहोचवण्याचं. 40 धावांचं लक्ष आहे 18 चेंडूंमध्ये. 3 षटके 40 धावा. पहिला षटक आपण बघतो नेहमीप्रमाणे धीरजच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो. धीरज शिलीमकर पहिलं षटक घेऊन आलेला आहे. समोर फलंदाज मृणाल वर्सोलकर. लेट्स स्टार्ट स्पिनिंग. 40 runs required in just 3 overs. Right arm over the wicket from Warsoli end. पहिला चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. फलंदाज लॉलीपॉप फसतोय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल आणि मृणाल वर्सोलकर इज बॅक टू द मृणाल वर्सोलकर ज्या पद्धतीने सूर्यकुमार यादव फसला, समोर मारूनच दोन्ही वेळेला बाद झाला, तशाच पद्धतीने मृणाल सुद्धा बाद होऊन थोडासा निराश, थोडासा हताश होतो. कारण त्याला माहिती होतं की आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत संघाला. आणि अशाच पद्धतीने सूर्यकुमार सुद्धा फसला होता. त्याच्या पॉवर काय आहे तर लेगला खेळणं, स्वीप शॉट मारणं, सुपला शॉट मारणं, त्याच पद्धतीचा खेळ अपेक्षित होता मृणालकडून. परंतु मृणालने यावेळेला सूर्यकुमार सारखाच समोर मारण्याचा प्रयत्न केला. तिथे चकला क्षेत्ररक्षक किशोर त्या ठिकाणी तैनात होता. कोणतीही चूक केली नाहीये आणि मृणालला माघारी पाठवलेला. पहिला चेंडूवर फसवला आणि बाद होऊन तंबूत परतला. म्हणून फलंदाज सार्थक सरपाटील येतोय. गोलंदाजीवर थोडासा निराशक कामगिरी केल्यानंतर आता मात्र ती कसर त्याला फलंदाजीत भरून करावी लागेल. मृणाल वर्सोलकर बाद झाल्यानंतर त्याची जागा जी कमतरता आहे, पोकळी आहे, ती भरून काढावी लागेल सार्थकला. उलटा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेंडू क्या बात है ओंकार जी, बहुत बढ़िया कैच. और आणखी एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्या बात आहे. चांगली अभिराजची देखणी फलंदाजी संपल्यानंतर या ठिकाणी धीरजने सुरुवात करून पहिलेच 2 मोठे मोठे धक्के एकामागोमाग एक धक्के दिले आणि पहिल्याच 2 चेंडूंवर आपल्या संघाची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने मजबूत केलेली आहे. अभिराजने काय फलंदाजी केली होती. 3 षटकारांच्या साहाय्याने तब्बल
25 धावा नॉट आऊट काढल्या होत्या त्या अभिराज पाटील यांनी, आणि त्याच्यावर कळस चढवण्याचं काम त्यांचे गोलंदाज आणि त्यांना तेवढी साथ देण्याचं काम त्यांचे क्षेत्ररक्षक करतात अतिशय चांगली. आणि याच दरम्यान अतिशय चांगला एक क्रिकेटचा चाहता, क्रिकेटचा वेडा राकेश जैन या ठिकाणी येतो. त्याचं मनपूर्वक स्वागत. मिथून तिथे कोणाला दिलेत? जबरदस्त गोलंदाजी, हॅट्रिक झालेली नाहीये. त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं त्यांच्या ओनर मिथुन थिटे यांनी, परंतु हॅट्रिक काही झालेली नाहीये. राकेश जैन फक्त आम्हाला निरोप पाठवा, हे द्यायचे 500 रुपये त्यांना, की हॅट्रिक साठीच आहेत ते. अतिशय चांगली गोलंदाजी पण अभिराज कडून, क्या बात, बहुत बढिया गेंदबाजी, लाजवाब. चांगला चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. आणखी झेल होणार का? होय, होणार. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मास्टर माइंडच आहे गोलंदाज सुद्धा. अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे धीरजनी, क्या बात आहे. पहिल्या 4 चेंडूंवर 3 विकेट्स काढून खिंडार पाडले फलंदाजीला. ते जय मल्हार अलिबाग संघाच्या बॅकफुटवर ढकललेला आहे हा संघ. आणि 500 रुपये तुम्हाला तुमच्या मालकांनी, संघ ओनर आहेत मिथुन थिटे, संग्राम मिथुन थिटे, सम्राट मिथुन थिटे, पुरस्कृत गावदेवी वायशेत संघाचे मिथुन थिटे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. रोख रुपये 500 ते धीरज शिलिंकर साठी. क्या बात है, बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है यहाँ पे, बहुत बढ़िया. पुढचा चेंडू पुन्हा झेल होऊ शकला असता का, परंतु अभिलाष या रेंज मधून बाहेर जातोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. इट्स अ बाईस. एक धाव मात्र होते या चेंडूवर. धावांचं खातं उघडलं जातंय. सामना संपत नाहीये, कारण अजूनही तलवेश आणि आयुष, प्रिन्स आणि आयुष ही जोडी मैदानात आहे. 2 बंधूंची अलिबाग शहर प्रीमियर लीग ज्या वेळेला होती त्यावेळेला मी दोघांची सुद्धा फलंदाजी बघितली होती. प्रिन्सने अप्रतिम अशी फलंदाजी केली होती त्याच फलंदाजीची. क्या बात आहे. आयुषच्या बॅट मधून एक जोरकस फटका येतो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चांगला प्रयत्न होता ओमकारचा, परंतु ओमकारला चकवतोय. चेंडू जातोय वन डाऊन, सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र थोडंसं आव्हान जे वाटत होतं की कठीण होत चाललंय, दबाव येत चाललाय जय मल्हार अलिबाग संघावर. हे 4 धावा मात्र नक्कीच तो दबाव झेलकारून लागतील. पटापट वेळ वाया दौडायचा नाहीये, जास्त मिटिंग्स घ्यायच्या नाहीये. आपलं प्लॅनिंग जे आहे ते थिंकिंग बिफोर डुईंग म्हणजे अगोदरच झालेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही वेळ न दवडता दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी यायचा आहे. 5 धावा धाफळकावर लागले. 3 फलंदाज बाद. जय मल्हार संघ कोणत्याही प्रकारे कात टाकणार नाही. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर बोकाडे बंधूंची जोडी नक्कीच त्यांची करामत करून दाखवेल. आयुषने मात्र आपला चौकार लगावून आपल्या संघासाठी उपयुक्त 4 धावा करून दाखवलेल्या आहेत. प्रिन्स सुद्धा त्या क्षमता ठेवतो, कारण प्रिन्सची फलंदाजी बघितली होती, 50s बघितल्या होत्या त्या क्रीडाभवनच्या मैदानामध्ये, आणि त्याच फलंदाजीची आवश्यकता त्यांच्या संघाला आहे. 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती आता 35 धावांची, कारण 5 धावा मैदानामध्ये लागलेल्या आहेत. याच्यानंतरचा सामना बॉस फायटर साखर विरुद्ध आई एकविरा वर्सोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. पंकजच्या हातामध्ये धीरजची चांगली गोलंदाजीनंतर त्याच्यावर कळस चढवण्यासाठी पंकजला पाचारण केलं जाईल. बंधूंची जोडी ज्याप्रमाणे समोर बंधूंची जोडी आहे जुळ्या बंधूंची, तशीच वायशेत संघासाठी सुद्धा जुळ्या बंधूंची जोडी आहे. बघूया कोणती जोडी भारी पडते. सध्या धीरज तर भारी पडलाय, परंतु प्रिन्स भारी पडतोय का पंकजवर बघायचा आपण. पहिला चेंडू वेगात टाकण्याचा प्रयत्न, परंतु ये क्या हो रहा है. धीरज प्रिन्सवर विश्वास ठेवलेला नाही. आयुषने स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात प्रिन्सला मात्र आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. परंतु मला ऋतिक पनवेलचा जो डिसिजन आहे ना, पनवेल असोसिएशनचा वगैरे, तो मला खूप आवडतो. 1 साइड रन्स इज नॉट अलाउड. कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा कधीच बघत नाहीये की 1 साइड धाव होते कधी अशी.
कधीच बघत नाहीयेत. तशाच पद्धतीचा नियम पाहिजे, परंतु आपल्याकडे आता कधी नियम तो चालू होईल हे आता बघायला लागेल. कारण वन साइड रन्स म्हणजे गोलंदाजाने चांगला चेंडू टाकल्यानंतर त्याला आवश्यकता असते ती आपल्या गोलंदाजीला अजून चांगली बनवण्याची, परंतु तशा पद्धतीने होताना दिसत नाहीत. चला फटाफट फलंदाज आणखी रेडी ठेवा. दुसरे फलंदाज सुद्धा वेळ वाया दौडवू नका. अजून भरपूर संघ बाकी आहेत, अजून 6 सामने बाकी आहेत. राजेश सारंग या ठिकाणी फलंदाजीसाठी येतो. राजेशकडे सुद्धा क्षमता आहे मोठे स्ट्रोक्स खेळण्याची. भरपूर जुना जाणता खेळाडू, अनुभवी असा खेळाडू तो या संघामधला जयमल्ला रंगबाग. क्या बात आहे आयुष, याचसाठी केला होता टॉस. लाजवाब फटका, अतिशय देखणा शॉट, षटकार. लाजवाब स्ट्रोक्स आयुषच्या बॅटमधून निघतोय. चेंडू होता गुडलंड स्पॉटवर, चेंडूचा बाउन्स त्याने ओळखला आणि त्याला त्याच पद्धतीने खेळून काळू कॉर्नरच्या धोक्यावरून चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या झाली 11 धावा. 11 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू फाईन क्षेत्रामध्ये. एक धाव झाली असती, दुसरी धाव सुद्धा झाली असती, परंतु स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये मात्र ते प्रयत्न करत नाहीयेत. अन्यथा 2 धावा होऊ शकल्या असत्या. इट्स व्हेरी ट्रॅजेडी. अद्याप भरपूर आज चेंडू बाकी आहेत, अजून 9 चेंडू बाकी आहेत. या सिंगल डबल सुद्धा उपयुक्त ठरू शकतात वेळेला. लक्षात ठेवायचं आहे फलंदाजांनी, कारण या आपण 2 धावा होऊ शकल्या असत्या, 1 झाली असती. समोरच्या फलंदाजाच्या क्षमतेवर सुद्धा आपण विश्वास ठेवणं अतिशय गरजेचं असते. परंतु तरी सुद्धा बघूया आयुष कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. एक चौकाराची नोंद आणि एका षटकाराची नोंद त्याने आपल्या या छोटेखानी खेळीत 10 धावांच्या खेळीत नक्कीच केलेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा हा चेंडू फ्लाईट डिलिव्हरी. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव मिळते, त्याच्यापेक्षा धावा पण जास्त होण्याची संभावना नाहीये किंवा स्ट्राईक चेंज होण्याची सुद्धा संभावना नाहीये. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली होती 12 धावा, 12 रन्स. राजेशला मात्र तेवढीच परिपूर्ण साथ द्यावी लागेल ती आयुषला. जर राजेशने सुद्धा 1-2 स्ट्रोक लगावले तर मात्र आयुषचं कॉन्फिडन्स आणखी वाढू शकतो. मारना कहीं चाहते थे, गेंद गई कहा. 1 धाव झाली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच पूर्ण होणार. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि ह्या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या होते ती 14 धावा. धावसंख्येमधलं जे अंतर आहे ना ते हळूहळू कमी होत चाललेलं आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आहेत 7. ह्या चेंडूवर जर षटकार आला राजेशकडून तर मात्र सामन्याचं चित्र वेगळ्या पद्धतीने होऊ शकते. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 7 bowlers remaining, 26 runs required. What a match, fantastic match. आज स्ट्रोक्स मात्र मिस टाइम होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघता बघता 2 षटके संपतात. 2 षटकांमध्ये षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 14. शेवटचं षटक फटकन वेळ न दावडता चालू करायचा सामना. वैशाख संघाला विनंती आहे की फास्ट. 6 चेंडू 26 धावा. 6-26. चला फास्ट टीम मीटिंग घेऊ नका, फट. आता मात्र सर्वच्या सर्व चेंडूस आयुषला खेळून काढावे लागतील आणि कमीत कमी पहिल्या 3 चेंडूंवर 2 षटकारांची आवश्यकता आहे. बघूया काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये. या 6 चेंडूत पहिल्या 2 चेंडूंवर जर षटकार आले तर नक्कीच मानसिक दबाव गोलंदाजावर होतो. गोलंदाजीसाठी कोण होते तर मागच्या मॅच मधील सामनावीर मिलिंद पाटील. मिलिंद पाटीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गोलंदाज कर्णधारांनी. आयुष बोकाडे फलंदाजी सज्ज झालेला आहे. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हवेमध्ये आहे. 1 धाव निघाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला का?
प्रयत्न तर केला जाईल, परंतु धाव होणार नाहीये. धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचा त्याग करावा लागणार राजेशला आणि फलंदाज धावचूकच्या स्वरूपात बाद. चला 5 चेंडू आणि 25 धावा. पाच चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. काय होणार, कशा पद्धतीने सामना रंगणार, आयुष काय करणार. 5 चेंडू 25 धावा. क्या बात है, उडवला, अतिशय चांगल्या पद्धतीने उडवला. चेंडू जातो तो कॉल कॉर्नरच्या डोक्यावरून. संपत नाहीये, प्रेक्षक खुश आहेत कारण आयुष्य बॅटमधून सुद्धा षटकार आलेला आहे. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 4 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकारांची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडूंमध्ये बघूया काय होणार, कशा पद्धतीने खेळतोय अप्रतिम गोलंदाजी. अहो, बॅटचा केज आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये झेल आणि आयुष बॅट मॅच होत होता. मृणाल जोरसोलकर जर थोडा वेळ मैदानात राहिला असता तर मात्र चित्र वेगळं दिसलं असतं. परंतु आज थोडंसं निराश, स्वतः सुद्धा निराश असेल कारण त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या प्रेक्षकांना सुद्धा. कारण प्रेक्षक मृणालने सुद्धा अशा पद्धतीने स्वतःची प्रसिद्धी केली की प्रेक्षकांना सुद्धा वाटत असते की मृणालची फलंदाजी बघावी. अतिशय नेत्रदीपक फलंदाजी असते. कित्येक खेळाडू असे आहेत की ज्यांची फलंदाजी नेत्रदीपक आता हल्ली प्रेक्षकांना आवडायला लागलेली आहे. त्यापैकी मृणाल वर्षेकर एक. परंतु दुर्भाग्यवश पहिल्या चेंडूवर बाद झाल्यामुळे त्यांच्या संघाला थोडासा अडचणीत आला होता. नवीन आलेला फलंदाज मारण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता परंतु अपयश आलं. फलंदाज बाद होतो धावचूकच्या स्वरूपामध्ये. आता मात्र जी आशा होती ती सोडून दिलेली आहे संघाने. जय मल्हार संघाने आशा सोडून दिलेली आहे. 2 बॉल तोच खेळ. याच्यानंतरचा सामना बॉसपाटे साखर. आवाज थोडा कमी कर, त्यांची जास्त बॉसपाटे साखर विरुद्ध आई एकविरा वर्सोली. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. आई एकविरा वर्सोली. आपण लगेच जो निर्णय घेतला तो अंमलात आणायचा आहे. कोणताही वेळ दौडायचा नाही. चला फटाफट. अतिशय चांगला सामना बघायला मिळाला गावदेवी वायशेत संघाकडून. जे काल त्यांनी सामना पोहोचलाय त्यांचा सुपर 5 मध्ये, त्याच्या गोष्टीचा आत्मविश्वास त्यांचा आणखी वाढलेला आहे. त्यामुळे लगातार दुसरा सामना सुद्धा या स्पर्धेमध्ये आपले जिंकतात आणि तिसऱ्या फेरीत प्रवेश